समर कॅम्प किंवा उन्हाळी शिबिर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठीचा एक चांगला असा उपक्रम। उन्हाळा सुरू झाला की या समर कॅम्पच्या हंगामाला सुरुवात होते। विविध ठिकाणी सामाजिक संस्था असतील किंवा विविध संस्था या समर कॅम्प्सचं आयोजन करतात। मी आलोय बालभवनमध्ये आणि इथेही मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी इथे समर कॅम्पचा आस्वाद घेण्यासाठी किंवा समर कॅम्पचा लाभ घेण्यासाठी विविध ठिकाणावरून इथे विद्यार्थी येतात। विविध कला या बालभवनमध्ये या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात। विविध कलागुणांचा फायदा या विद्यार्थ्यांना होतो आणि तिथूनच विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन होण्यासाठी अशा समर कॅम्प्सचं आयोजन केलं जातं। मी आहे बालभवनमध्ये आणि इथं विविध प्रकारच्या कलांचं इथे उन्हाळी शिबिरं आयोजित केलेली आहेत आणि आपण त्याची एक छोटीशी सैर करणार आहोत। कशा पद्धतीने ही उन्हाळी शिबिरं आयोजित केली जातात, कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना फायदा होतो, आपण ते जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात समर कॅम्प्समधील काही विविध कलागुण आणि उपक्रम। समर कॅम्प्समध्ये बालभवनमध्ये विविध प्रकारच्या उपक्रम असतात आणि त्या उपक्रमांमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी विद्यार्थ्यांना इथे येणाऱ्या मुलांना शिकवल्या जातात। तर मातीकला हा एक वेगळी कला शिकवण्यासाठी संजय मांद्रेकर बालभवनमध्ये कार्यरत आहेत आणि विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना, विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना ते इथे ट्रेनिंग देतात। संजय सर, अगदी सुरुवातीला उन्हाळी शिबिरं आहेत, समर कॅम्प आहेत, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा या समर कॅम्प्सला रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स असा चांगला आहे। आम्हाला दरवर्षी असाच होतो। पहिल्यांदा म्हणजे इथे ॲडमिशनच्या वेळी आम्हाला काय करावं लागतं, इकडे असिस्टंट एक बोलावं लागतं, कारण मातीमध्ये हात घातल्यानंतर आम्हाला ॲडमिशन करताना थोडा प्रॉब्लेम होतो। बरोबर। त्यासाठी आम्ही काय करतो, पहिल्यांदा आम्हाला असिस्टंट इकडे आम्ही घेतो। अच्छा। नंतर आम्ही काय करतो, त्यांना ॲडमिशन इकडे एक कोणतरी ॲडमिशन इकडे करत असतो, आम्ही इकडे शिकवत असतो। तर बेसिक आम्ही त्यांना माती कशी बनवते, माती कुठं मिळतात याबद्दल थोडीशी माहिती, म्हणजे आमचे 3 बॅच असतात इकडे, पण मी इकडे 2 बॅच घेतो। काही जण मला थोडं माती ते काढावं लागतं। बरोबर। स्वीपर असतात ते माती काढतात, नंतर चेंज होतं सगळं काही। त्यासाठी आम्ही पहिल्यांदा मातीचा थोडा काही त्यांना रफली आयडिया देतो, माती कुठं मिळतं, काय मिळतात। मग दुसऱ्या दिवशी त्यांना आम्ही काहीतरी फ्री एक्सप्रेशन, म्हणजे काहीतरी करावं लागतं, म्हणजे तुम्हाला येते ते करायला पाहिजे असं काहीतरी आम्ही सांगतो। आणि ते त्याप्रमाणे आपल्याला आवडती कुठली चीज आहे ती नेमकी ती करायला मग ती करतात। मग आमचं त्याच्या 3rd दिवशी आमचा हे स्टार्ट होतं, म्हणजे बेसिक आम्ही त्यांना शिकवायला सुरुवात करतात। तर बेसिक म्हटल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांना बॉल आणि कॉईल, बॉल एक्झॅक्ट कसा राऊंड करायचा आणि तो टेस्टिंग कसा करायचा, राऊंड आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही थोडं त्यांना एक टेक्निक शिकवतो। बरोबर। मग ते बॉल दिल्यानंतर कॉईलवरती येतात, तर कॉईल आणि बॉल आणि त्याच्या कॉईलापासून आम्ही कुइलिंग करतात। मग त्या बॉलाचं कॅरेट होतो, कॅरेटापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात। म्हणजे कॅरेट म्हटल्यानंतर गाजर,
आता गाजरापासून त्यांना आम्ही फिश, गाजराचेच प्रकार म्हणजे रॅट होतो, आमची ती काय म्हणतात ते लिझर्ड, ती बनवतात. म्हणजे त्याचे खूपसे प्रकार आम्ही दाखवतो. आईस्क्रीम होते, आणखी आता आम्ही त्यांना कॉक केला, तो पण त्याच्याच प्रकारे त्याला कॉईल प्लस बॉल हे ॲड करून बनवले जातात. अच्छा. तसं आम्ही त्यांना बेजिक हे सगळं काही त्यांना बेजिक आम्ही शिकवून देतो. अच्छा, म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही हे फक्त basic. मातीविषयी पहिल्यांदा माहिती देता, मग विविध प्रकारच्या बेसिक गोष्टी त्यांना, जे त्यांच्या आतमधून जे काही येतं ते त्यांना तुम्ही बनवायला सांगता. कुठल्या कुठल्या वयोगटातील विद्यार्थी इथे ट्रेनिंग घेण्यासाठी येतात आणि त्यांची बॅच कशी डिवाईड केली जाते? म्हणजे पहिल्यांदा म्हणजे त्यांना आम्ही काय करतो, ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही त्यांना बॅच करतो त्यांचे. म्हणजे सकाळच्या मॉर्निंग सेक्शनला आम्ही 5 ते 9 इयर्स असं घेतो. म्हणजे 9 to 16 इयर्स आम्ही दुपारच्या सेक्शनला घेतो. ते सकाळच्या सेक्शनला परत आणखी 2 बॅचेस करतात. काही क्लासला 3 बॅचेस आहे. पण त्या बॅचला आम्ही काय करतो, लहान मुलांना एक बाजूला बसवतो, त्याच्या थोडे वेगळे असतात त्याला एका बाजूला बसवतो. म्हणजे शिकवायला तसे तर थोडा हे होतं, आम्हाला सोयीस्कर इझी होतो. मग त्यांना आम्ही काय करतो की एक कुठली तरी वस्तू बनवून शिकवतो. मग त्यांना ती वस्तू शिकवल्यानंतर परत ते सगळ्यांच्या टेबलवरती जाऊन करेक्शन करावं लागतं. ते काय शिकवल्यानंतर ते करा असं होत नाही. क्ले मॉडेलिंगमध्ये काय होतं, त्याला हाताला धरून शिकवावं लागतं आम्हाला, आणि ते केल्यानंतरच त्यांना ती मजा येते. मग केल्यानंतर ते आपणच बोलतात वा चांगलं झालं आमच्याकडे. मग पॅरेंट्सला घेऊन येतात क्लासमध्ये, सर थोडा फोटो मारू का, म्हणजे ते वरून त्याने नातेवाईकाला दाखवलं असं. ते नंतर ते तसं करतात, बघून खुशी होतात. आणि त्यांना नंतर आम्ही मग दुसऱ्या वेळी आम्ही तेव्हा येतात तेव्हा त्यांना सांगतो आम्ही की जी वस्तू बनवायची आहे ती ते मला घरी घेऊन जायला पाहिजे, तर तशा प्रकारची वस्तू बनवा. हां, मग ती काय करतात, घरी घेऊन जायला पाहिजे ना, आणखी चांगली करतात. ऑटोमॅटिकली ती चांगली करायला लागते आणि ती बनवतात पण चांगली. आता इकडे आम्ही थोडं कॉक केलेलं आहे मोठ्या मुलांचं. लहान मुलांना ते क्विलिंग वगैरे तिकडे बघितलं तुम्ही, आता क्विलिंग आहे, कॅरेट आहे, सगळं काय आहे. त्याच्यापासनं काहीतरी वेगळं झाडाचं आहे, से फ्लावर फुल पण बनवता येतं, ते आम्ही त्यांना शिकवलं. आणि आता त्याने ते थोडं काय घेऊन जातात पण घरी, मी दाखवून आणू का, पण ते कच्च्या मातीचे असल्या कारणाने ते येत्या वेळी मोडून जातात. तर असं प्रकारचे आम्ही ते सकाळच्या सेशनला किंवा सांजच्या सकाळला थोडा सेशनला थोडं डिफरंट असतं. म्हणजे त्यांना मोठं मास्क मेकिंग, म्युरल प्लेट, म्हणजे ते हे कलर भित्तीचित्र वगैरे असतात त्या प्रकारचे त्यांना शिकवतात. मग आता त्यांच्याकडे हे तिसरा आयटम चालू आहे, मास्क चालू आहे. एक कॉक केलं आम्ही आणि क्विलिंगचं प्लेटचं एक केलं. आता हे तिसरं आयटम चालू आहे. तर हे 3 आयटम करताना 4-4 दिवस जातात एका आयटमला. मग ते टाईम काय पुरत नाही. मग ते आम्ही आता 10 तारखेला आमचे रंगाचा कार्यक्रम सांगणार, जे रंगोटी करायला. मग ती आमचं हे समाप्त होतं. जसं की उन्हाळी जी शिबिरं असतात, समर कॅम्प्स असतात, विद्यार्थ्यांना त्यांच्या आतील सुप्त कलागुण बाहेर येण्यासाठी ह्या उन्हाळी शिबिरांचा खूप चांगला फायदा होतो. विविध उपक्रम बालभवन या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं, कशा पद्धतीनं समर कॅम्प्सचा या विद्यार्थ्यांना उपयोग होतो आणि तुम्हाला काय रिस्पॉन्स येतो, कशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा आनंदी होता की बाबा एखादा विद्यार्थी इथे आला होता आणि माझ्याकडून वेगळ्या लेवलवरती तो जातो? तेव्हा ते असं होतं की आता इकडून ते शिकून जातात. आता ते काही मुलं आहेत ती नेक्स्ट इयरला येतात. मग ते आता शिकून गेलेले आयटम जे शिकवतात आम्ही ते स्कूलमध्ये यूज करतात, आपल्या शाळेमध्ये. मग तिकडे जाऊन ते बनवून दाखवतात की आम्ही समर कॅम्पला गेलेलो बालवनमध्ये, तिकडे असं आयटम बनवलं आहे. मग ते टीचरना पण दाखवतात बनवून, ते सिलेक्ट पण होतात. हां, ते ह्या कलामध्ये. आणि त्यांचं ते काहीतरी आता थोडं काहीतरी नागपंचमीचं ते काय बनवतात. मग त्यांना आम्ही दाखवलं, नाग पण बनवलं, शिकवलं त्यांना, नाग पण बनवतात ते. आता हे थोडं काही आयटम तिकडे केल्यानंतर आम्हाला रिस्पॉन्स मिळतो की बालमध्ये चांगलं केलं आहे तिकडे. अच्छा, म्हणजे विद्यार्थी आणखीनही नेक्स्ट इयरला वाढतात विद्यार्थी. यावर्षी पण पुष्कळ